Hello students, today we are going to see some of the important examples necessary for the CET. CET साठी महत्त्वाची एक्झाम्पल्स आज मी घेणार आहे. तर ती एक्झाम्पल्स कमी कॅल्क्युलेशनमध्ये आपण काय करायचं आहे, त्याचे आन्सर्स फाइंड करायचे आहेत. तर ती एक्झाम्पल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही काय करायचं, व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक करायचं त्या व्हिडिओला आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, हे विसरायचं नाही. तर हे बघा एक्झाम्पल असं दिलेलं आहे, इंटिग्रेशन 1 to 2 dx अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर I2 1 to 2 इंटिग्रेशन 1 to 2 dx बाय x. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे I1 इज ग्रेटर देन I2 और I1 इज लेस देन I2 और I1 इज ग्रेटर देन ट्वाइस I2. आता लक्ष द्या, आपण दोन जे ऑप्शन आहेत ते इलिमिनेट मेथड कमी करूया आपण. हे बघा, तर एवढं निश्चित हा ए बी सी डी जो ऑप्शन आहे तो I1 इक्वल टू I2. एवढं निश्चित की इथं x आहे, इथं x स्क्वेअर आहे, प्लस 1 आहे, पण रूट आहे. तर निश्चितपणे दोघं सेम नाही. आता गंमत अशी की बघा की याच्यामध्ये हा जो समजा मी x ची व्हॅल्यू जर 4 घेतली, सपोज x इक्वल टू 4, तर 4 चा स्क्वेअर 16 होईल, प्लस 1 म्हणजे हे 17 होईल. 17 चं रूट आपल्याला घ्यावं लागेल. मग 17 चं रूट हे काहीतरी 4.16 चं रूट 4 आहे, म्हणजे 4.1 काहीतरी येईल, समथिंग 4 पॉइंट समथिंग. मग मला सांगा 4 पेक्षा 4 कसा आहे, 4 पेक्षा 4.1 कसा आहे, मोठा आहे. मग डिनॉमिनेटरला जर मोठी संख्या असेल आणि त्याला जर 1 ला डिवाइड करायचं, 1 असतो प्रत्येकाच्या ठिकाणी, मग 1 ला डिवाइड करायचं आहे, मग 1 नी 4.1 ला 4.1 नी डिवाइड केलं तर आन्सर स्मॉल येणार. कारण बिगरनी डिवाइड केलं की स्मॉल येतं आणि स्मॉलरने डिवाइड केलं की बिग येतं. सो I1 इज लेस दॅन I2 हे त्याचं आन्सर. लक्षात घ्या, मोठ्याने डिवाइड केला असं कुठली तुम्ही x ची व्हॅल्यू कंपेअर करू शकता, कोणती x ची व्हॅल्यू घेऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर I1 हा I2 पेक्षा स्मॉल, हे तुमचं त्या एक्झाम्पलचं आन्सर. समजलं? आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया. काय सेकंड एक्झाम्पल पहा. क्वेश्चन असा आहे, इफ साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इक्वल टू काय, असा क्वेश्चन आहे. अल्फा बीटा गॅमा, इफ द एंगल्स अल्फा बीटा गॅमा मेड बाय द coordinate axis, angle made by a line to the coordinate axis alpha beta gamma, then sin square alpha plus sin square beta plus sin square gamma हे काय असलं पाहिजे. ऑप्शन मध्ये 0 -1 to 1, 0 -1 to 1 असं दिलेलं आहे. एवढं निश्चित की हे 0 असू शकणार नाही, एवढं निश्चित की हे असू शकणार नाही. राहिले ह्या दोन्ही मध्ये 0 का असणार नाही, तर साइन स्क्वेअर अल्फा किती जरी अँगल जरी असला तरी साइन स्क्वेअर अल्फा बीटा गॅमा हे 0 तर नाहीच ना, कारण 0 अँगल काहीतरी म्हणजे एक्स ऍक्सिस ची त्या लाईनने काहीतरी अँगल केलेला आहे, 0 अँगल केला असता ना. मग तिन्ही जर 0 असतील तर तुम्हाला 0 येणार आहे. म्हणून हे पॉसिबल नाही, हे पॉसिबल नाही, हे दोन्हीतलं पॉसिबल आहे. तर एवढं तुम्हाला माहिती आहे बघा, साइन स्क्वेअर x प्लस कॉस स्क्वेअर x इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे. साइन स्क्वेअर x प्लस कॉस स्क्वेअर x इक्वल टू 1. म्हणून मी काय करतो, आता इथं अल्फा विचार घेतलो, तर मला साइन स्क्वेअरची व्हॅल्यू जर काढायची असेल तर मला याला ट्रान्सफर करायला पाहिजे. सो साइन स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा. मित्रांनो, ही आयडेंटिटी आहे आपल्याकडे आणि साइन स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर. मग इथे जर मी प्लॉट केलं 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा प्लस 1 मायनस साइन कॉस स्क्वेअर बीटा
फक्त अल्फाच्या ठिकाणी बीटा केलं आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर गामा 1 प्लस 1 इज 3 अँड या तिघातून मायनस कॉमन काढला तर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इक्वल टू, आता तुम्हाला हे माहिती आहे डायरेक्शन कोसाइन्स आहे ती कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गामा डायरेक्शन कोसाइन त्याची व्हॅल्यू 1 असते 3 - 1 इक्वल टू 2 बघा हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. नेक्स्ट असं आहे नेक्स्ट क्वेश्चन हे बघा इंटिग्रेशन e raised to root e raised to x divided by root e raised to minus x minus 1 dx. त्याचा आन्सर sin inverse of e raised to x minus sin inverse of e raised to x 2 sin inverse of e raised to x minus 2 sin inverse of e raised to x असे चार ऑप्शन आहेत. तर ते चार ऑप्शन मधले आन्सर काय पॉसिबल आहे हे आपण पहिला बघूया आणि मग आन्सर कसं फाइंड करायचं आपण पाहू. तर इथं ते बघताना तुमच्या लक्षात येईल इथं e raised to x आहे तर एवढं निश्चित की मायनस असू शकत नाही का, तर हा तसं बघितलं तर e raised to minus x जो आहे तो मी जर असा मायनसचा पॉझिटिव्ह करण्यासाठी वर e raised to x करावं लागेल. पॉझिटिव्ह करण्यासाठी डिनॉमिनेटरला घेतात मायनस e raised to x. थोडंसं कॅल्क्युलेशन केली म्हणून आयडिया द्यावा काम असणार ते. मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं अंडर रूट e raised to x डिवाइडेड बाय अंडर रूट 1 मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन केली e raised to x into e raised to x e raised to x ब्रॅकेट स्क्वेअर dx आणि हा जो डिनॉमिनेटरचा e raised to x असेल तो रूट मध्ये असणार आहे अंडर रूट मध्ये असणार आहे तो न्यूमरेटरला गेला तर त्या रूटला रूट कॅन्सल होतं आणि अशी स्टेप येते e raised to x डिवाइडेड बाय अंडर रूट 1 मायनस e raised to x ब्रॅकेट स्क्वेअर dx. आणि मग लक्षात येते बघा इथे टी पुट आउट केलं तर याचं डेरिव्हेटिव्ह हे म्हणजे अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर हा कोणाचा फॉर्म्युला आहे तर साइन इनव्हर्सचा फॉर्म्युला. सो इथे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपला फॉर्म्युला असा असतो 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dx इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ x हा फॉर्म्युला असतो. आणि मग इथे मायनस कुठे येऊ शकत नाही हे नाही 2 कुठे येत नाही मायनस 2 कुठे येत नाही ह्या दोन्ही ऑप्शन असणार नाही ऑप्शन आन्सर आहे. समजते का बघा अशा पद्धतीने मला ते सॉल्व्ह करायचं होतं. फक्त आपल्याला याच्यात काय माहिती का मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला फॉर्म्युल्यांच्यामध्ये वर्कआउट जास्त करावं लागेल. फॉर्म्युले आले की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ ट्रायंगल ABC A equal to 5 B equal to 7 sin A equal to 3/4 then such and how many such triangles are possible. आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ऑप्शन मध्ये A 0 B जो ऑप्शन आहे तो 1 C 2 and D इन्फायनाइट. हे आपण काहीही सॉल्व्ह न करता आन्सर काढायचं आहे. मला सांगा साइनची व्हॅल्यू 3/4 कोणत्या अँगल आहे सांगा. नाहीच आहे कुठलाच अँगल नाही. साइन 0 0 आहे साइन 31 हाफ आहे साइन 45 1/√2 आहे साइन 60 √3/2 आहे आणि साइन 90 0 आहे. आणि असा अँगलच पॉसिबल नाही त्यामुळे ट्रायंगल पॉसिबल नाही. 0 ट्रायंगल काढता येतात हे त्याचं समजते का. म्हणजे हा अँगलच पॉसिबल नाही तर त्याचा आन्सर 0. लक्षात आलं का 0 ट्रायंगल पॉसिबल आहे.
नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, इफ x plus y equal to 3, then maximum value of x square y equal to, that's the question. ऑप्शन आहे तुमच्याकडे 2 minus 2, 2 minus 2, 2 minus 2, 4 minus 4, चार ऑप्शन आहे तुमच्याकडे. आपण काय आन्सर येईल. क्वेश्चन असा आहे की या x आणि y च्या अशा व्हॅल्यू घ्या. आता तसं बघितलं मॅक्झिमम म्हणले की थोडं आन्सर मिळतेच तुम्हाला डायरेक्ट मिळते, कारण ह्याच्या बाकी सगळे छोटे आहेत, मॅक्झिमम मोठे आहे. पण क्वेश्चन असा आहे की x जर व्हॅल्यू जर 1 घेतली तर y ची 2 असू शकेल, x ची 2 घेतली तर y ची 1, आणि दोघांची ॲडिशन 3 आला पाहिजे. दोघांची ॲडिशन काय आला पाहिजे 3, 0 3 3 0, हा पॉसिबल व्हॅल्यूज, ह्या सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. पण यांची मल्टिप्लिकेशन काय, x स्क्वेअर इथं व्हॅल्यू जर ठेवली तर मोठ्यात मोठी व्हॅल्यू यायला पाहिजे, मॅक्झिमम व्हॅल्यू यायला पाहिजे. आपण 1 जर इथं ठेवलं तर 1 स्क्वेअर 1 इंटू 2 आन्सर येते 2 ठेवला तर 2 स्क्वेअर इंटू 1 इक्वल टू 4, 0 ठेवला तर 0 येणार आहे, 0 ठेवला तर 0 येणार आहे, म्हणजे आन्सर आला 4. समजलं का बघा. अशा काहीतरी ट्रिक्स वापरून आपण काय करायचं आहे तर एक्झाम्पलचे आन्सर्स फाइंड करायचे आहे. तो आलं का लक्षात. बघूया आपण. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करा तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी टाकत जाईल.